मिशनीसाठी मारा आणलाय, फक्त मिशनीसाठी. ते पण एवढ्याला मारा आहे, नुसता एवढा कलर आणलाय फक्त एवढ्याला. इथं पॅन्ट अडकवल्या, इथं अडकवल्या, इथं शर्ट 2 अडकवले ते आहे का. असे कपडे वाळत टाकले ते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 जुलै 2026. आज आम्ही सगळ्या झाडांनी युरिया टाकला आहे. जे आपण उसाला युरिया टाकतो की नाही तो टाकला आहे. हो बाई, हाय का पांढरं 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 दिसते का, सगळ्या झाडाचं टाकलं आहे. तिथं पण टाकलं आहे, तिकडं टाकलं आहे. म्हणजे मी नाही टाकलेला, राहुलनं आणून टाकलं आहे. ते युरिया टाकायचं असते उसाला, त्यानं हिथं आणून सगळ्या झाडांनी टाकलं आहे. काय डोकं असेल काय कळेना. झाडाला कोण टाकल काय उसाचा एरिया. बघा की, मला पहिल्यांदा काय वाटलं माहिती आहे का, ते मला वाटलं शाबूच टाकले का काय झाडासनी सगळं शाबू. आणि हात लावून बघते तर युरिया. कारण की आम्हाला एवढा अनुभव नाही ना रानातला, आणि आम्हासनी रान बिन काय नाही, त्यामुळे एवढा अनुभव नाही युरिया बिरिया काय असते काय नाही. मित्रांनो, आता बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे. आता मला बाहेर काय आहे ते बघितलं पाहिजे, झाकून ठेवलं पाहिजे. हे आहे आषेड, खाटाखालीच ठेवतो. कारण की आषेड आम्हाला संडास बिंडास धुवायला लागते ना, त्यामुळे आषेड आणले. ते राहुलनं बाहेरच ठेवले वर. भिजलं की मग आषेडचा काय उपयोग नाही. यात पाणी गेले की मग कशाचं आषेड आहे का नाही, सगळं पाणीच होईल. त्यामुळं खाटाखाली ठेवले. अजून चूल बघितलं पाहिजे उघडे आहे का, कारण की चूल आत्ता भिजली की मग सकाळी पेटणार नाही ना. हे काय चूल उघडीच आहे का. ह्याच्यावर पत्रा ह्यो झाकतो, ह्यो चुलीवरचा पत्रा आहे झाकायचा ह्यो. ठीक आहे. हो हो, हे अशी झाकली का ना पत्रा, म्हणजे चूल भिजत नाही. असं झाकल्यावर एकदम सेफ राहत्या चूल. अजून काय बरं झालं, एवढंच आहे. कपडे तर काय नाही, ते कपडे मगाशीच आत नेले. कारण की पाऊस येण्याच्या अगोदर बघायला लागते ना सगळं काय आहे काय नाही बाहेर. छत्री पण इथंच पडली. छत्री तांबरल्या, छत्रीचा काय उपयोग नाही. कारण की छत्री उघडतच नाही, सगळं तांबरल्या ना. उघडा गेलं की नाही उघडेल. आणि मित्रांनो, हे पावसामुळं गुलाब कसं काळं काळं व्हायला लागलेत बघा. हो गाई आहे का, सगळं काळं काळं व्हायला लागलेत गुलाब आहे का. तुम्हाला जवळून दाखवतो. हो का, पावसामुळं सगळं काळं काळं लागले. चित्र बघा कसं झाले गुलाब. हो, पाक सगळं कुजून गेलं आहे का. हे पावसामुळं खराबच होणार. हे गुलाब आहे ते काढूनच टाकतो. आता एक कुंड्याचा आत ठेवल्या पाहिजे असं वाटायला लागले. कारण की जसं गुलाब येईल तसं पावसाळ्यात खराब होतं ना, पाणी पडून 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 सगळं काळं किट्टे झाले. हे पण काढून टाकतो. उगाच कशाला ठेवायचं बिनकामाचं. काळं काळं झाले. तुम्हाला हो का आहे का कसं काळं काळं झाले. याचा काय उपयोग आहे सांगा. मित्रांनो, सगळे कपडे आत वाळत टाकले. ते बाहेर का टाकले नाही, कारण की इथं शेड बेड काय नाही ना बाहेर. नाहीतर बाहेर शेडमध्ये टाकली असती. कारण की पैसे नसल्यामुळं आम्ही काय इथं शेड बनवू शकलो नाही. शेड होईल की या जागेत, इथं पण शेड होऊ शकतं एवढं बारकं. तिकडं पण होऊ शकते शेड, पण बांधायला पैसे पाहिजेत ना. पैसे नसल्यामुळं आम्ही काय बांधू शकलो नाही. मग आता सगळे कपडे टाकले ते आत, कारण की सारखा पाऊस येतोय जातोय. त्यामुळे सगळे कपडे आत टाकले ते एकावर एक. दरवाजावर काय काय दरवाजावर टाकले ती, काय काय पडद्याच्या पायपीवर टाकले ती. तुम्हाला दाखवतो कुठं कुठं टाकलेत कपडे वाळत घरात. बघा मित्रांनो, इथं पॅन्ट अडकवल्या, इथं अडकवल्या, इथं शर्ट 2 अडकवले ती आहे का. असे कपडे वाळत टाकले ते बाहेर जागा नसल्यामुळं. सारखं पाऊस येतोय आणि कपडे काय वाळत नाही ती. आता आज हे कपडे घातलेत का नाही, आणि हे कपडे नाही वाळल्यास तर उद्या हाईच कपडे घालायला लागते ते. असा प्रॉब्लेम होते कपडे नाही वाळले की. पावसाचं म्हणजे लय बेकार, कपडे वाळणे अशक्य असते लय. आता ही कपडे सकाळी धुतलेली अजून ओलली आहे पॅन्ट आहे का, अजून वाळली नाही. ही पण बघू. हो, ही पण ओलली झार पॅन्ट आहे खालनं सगळी, वरनं खालनं सगळी ओलली झार आहे. ही शर्ट, ह्यो तेवढा शर्ट वाळला. ह्यो पातळ शर्ट असल्यामुळं लगेच वाळला आहे. पातळ पातळ काय कपडे असले का नाही लगेच वाळतात, आणि जाड जाड असले की वाळत नाही लवकर.
ह्यो शर्ट पण वल्ला आहे जरा मधनं, असं वल्लं राहते. आत टाकले तरी पण वल्लं राहते. असं लय मोठा प्रॉब्लेम आहे कपडे वाळवण्याचा, लय म्हणजे लय. मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो. राहुल नाही का नाही, राहुलनं सिल्वर कलरचा स्प्रे आणला आहे बघा. ह्यो सिल्वर कलरचा तो कशासाठी आणला आहे तुम्हाला सांगतो. तो फक्त मिशनीसाठी मारा आणला आहे, फक्त मिशनीसाठी. ते पण एवढ्याला मारा आहे, नुसता एवढा कलर आणला आहे फक्त एवढ्याला. त्यानं पार्ट बीट सगळं खोलून एवढं सगळं कलर मारला आहे, पार्ट खोलून मग जोडला परत वाळल्यावर. फक्त ह्याच्यासाठी एवढा स्प्रे मागवला आहे. काय बोलायचं. एवढ्यासाठी. आणि ह्याला ह्या मशिनीला कलर कोण मारल काय? काय एवढं सगळी खराबच मशीन झाली आणि बिनकामाचं पैसे घालवायचं कलर मारायचं आहे का? ती बाटली कमीत कमी 700 ते 800 रुपयाला बाटली असली. थांबा, किंमत 500 रुपयाची बाटली आहे. एवढी 500 रुपयाची बाटली एवढ्यासाठी आणल्या कलर माराय. आणि त्यानं बाहेर पण कलर कुठं कुठं बिनकामाचा वाया घालवला आहे मारून. तुम्हाला दाखवतो चला बाहेर. हो का मित्रांनो, हो का इथं बिनकामाचाच कलर मारला आहे. काय गरज नसताना आहे का? काय गरजच नाही. अजून कुठं मारला आहे? हो का इथं मारला आहे, या दगडावर एक मारला आहे का चौकोनी. बिनकामाचंच वाया घालला आहे का? एवढा कलर त्यानं वाया घालवला नाही. या दरवाजावर एक मारला आहे का? त्याच्या नावाचं स्पेलिंग काढलं आहे त्यानं, राहुल नाव आहे त्याचं, आर काढलं आहे का? असा त्यानं स्प्रे वाया घालवला आहे बिनकामाचा. काही गरजच नव्हती. मित्रांनो आहे आता करायला लागल्या शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणीमध्ये त्यात जरा खोबरं किसून घालायचं, कढीपत्ता घालायची आणि सगळं मिळून भाजायचं. हे काय आई भाजायला लागल्या. हे काय सगळं खोबरं घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे, सगळं घातलं आहे. आणि एवढं सगळं भाजलं का नाही मिक्सरमध्ये बारीक करणार. आणि काय टाकायचं असते ग? आणि थोडासा बुक्का टाकायचा असतो त्यात आणि मीठ थोडंसं. हे झालं, एवढं टाकलं की मिक्सरमध्ये बारीक करायचं. शेंगदाण्याची चटणी तयार. पण लय भारी लागते चटणी. काय खोलं ना काय जाताना. अजून टाकली कढीपत्ता. हा हिंग नाही वे. हिंग कशाला टाकतेस त्यात? पण आपण नाही टाकायचं ना, वेगळे लागणार चटणी. बंद का करपायला लागेल सगळे. हो धुऱ्या लागलाय आहे का? धुऱ्या लागलाय सगळ्यात त्यात. ती काय घालायला आता? नको घालूस, बास तेवढंच. आपण दरवेळी तेवढंच घालतोय की साहित्य त्यात. ते बे घाल नको, परत कडू लागेल चटणी. शेंगदाणा चटणी कसं करते त्यात बघू. कशात? मोबाईलमध्ये कशी करते ते विजयच्या मोबाईलमध्ये बघ बघ. बघतो की नंतर. नंतर बघ सगळं झाल्यावर. पहिला ही तर चटणी परत केली का नाही एकदम चटणी करायची मोबाईलमध्ये बघून, असं म्हणतोय मी. आईने केली मिक्सरमध्ये बारीक चटणी. बघू जरा कशी झाली. ठीक आहे, मिक्सरमध्ये बारीक केली. खाऊन बघतो जरा कशी झाली चटणी. बरोबर झाल्या, पण जरा तिखट आहे थोडीशी, लय नाही. एक मिरची घातल्या वाटतं त्यात बारीक करताना. हा बुक्का घातलाय त्यामुळे जरा थोडंसं तिखट लागायला लागलं. बघ केवढी झाली. अजून जरा बारीक करते वे. पण चांगली झाल्या चटणी, एकदम भारी झाली है ना. कर अजून बारीक. जरा त्यात शेंगदाणा राहिलेत ना थोडं थोडं, त्यामुळे ती बारीक करायला लागली. आता बघू केव्हा आहे का. एवढीची एवढी चटणी झाली. एवढी कडू लागत नाही ना. आता डब्यात काढ, चपाती संग खातो थोड्या वेळाने. तेल टाकून भारी लागतं. त्यात थोडंसं जरा चटणी घ्यायची, त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि खायचं. लय भारी लागते चपाती संग. चला मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.